केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, मराठ्यांना बाजूला ठेवून तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. मागच्या 14 महिन्यांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करतायत. त्यांनी सरकारकडे मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासह हैदराबाद गॅजेट लागू करणं, सगळे सोयरेंचा अध्यादेश काढणं अशा विविध मागण्या केल्या होत्या. पण सरकारनं मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण दिलं. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. राज्यात निवडणुका जाहीर होण्याआधी सरकारनं मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली होती. पण सरकारनं तसं काही केलेलं नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी निवडणूक तारखा जाहीर केल्यात. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता निवडणुका घोषित झाल्यानं साहजिकच सरकारच्या कामकाजावर मर्यादा आल्यात. सरकारला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी विद्यमान सरकारकडून पूर्ण होणार नाही हे निश्चित झालं. त्यामुळे मनोज जरांगे आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. निवडणूक जाहीर होताच जरांगे यांनी आपला प्लॅन ऍक्टिव्ह केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले, ते विधानसभेला काय करू शकतात, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल्ड व्हिडिओ. सगळ्यात आधी मनोज जरांगे पत्रकार परिषदेत काय म्हणाले ते बघूयात. तर त्यांनी सरकार विरोधात उघडपणे भूमिका घेतली. फडणवीसांनी मराठा समाजाचं वाटोळ करण्यासाठी सत्तेचा वापर केला असा धक्कादायक आरोप जरांगे यांनी केलाय. मराठ्यांची दखल घेण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना बेदखल करण्याचं काम केलं. ते असं करतील असं वाटलं नव्हतं. मात्र फडणवीसांनी मराठा पोरांचं आयुष्य बेचिराग करण्याचंच काम केलं. ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेत बसवलं त्यांनाच बेचिराग कसं करता येईल यासाठी फडणवीसांनी सत्तेचा वापर केला. त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. त्यांच्या हातात सत्ता होती तरी देखील त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही. उलट त्यांनी मराठ्यांच्या नाकावर टिचून इतर 15 जाती ओबीसी आरक्षणात घातल्यात. पण त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. यातून त्यांनी आम्ही मराठ्यांना मोजत नाही, आम्ही मराठ्यांची दखल देखील घेत नाही, आम्ही मराठ्यांना बाजूला ठेवून सत्तेत बसू असा संदेश दिला. आरक्षण द्यायचं की नाही हे त्यांच्या हातात होतं, पण आता मत द्यायचं की नाही हे आमच्या हातात आहे. तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही, अशा शब्दात जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला इशारा दिलाय. तसेच मराठ्यांना बाजूला ठेवून ते सत्तेत बसू शकत नाहीत. मराठ्यांनी 14 महिने आंदोलनात ताकद दाखवली. करोडोंनी सभेला एकत्र आले. आता मतदानात ताकद दाखवा. मराठ्यांनी 100% मतदान केलं पाहिजे. गरीब, श्रीमंत, कामगार, शेतकरी, शिक्षक, अधिकारी, पोलीस, उद्योगपती, तुम्ही कोणीही असाल तर मतदान करायचं. आपण इतका प्लॅनिंगने डाव टाकायचा की फडणवीसांना रडावं की हसावं कळालं नाही पाहिजे. यांची कशी जिरवायची ते आता आपल्या हातात आहे, अशा शब्दात जरांगे यांनी भूमिका मांडली. आता जरांगे यांनी भाजप आणि महायुतीचा सुपडा साफ करण्याची भूमिका घेतली असली तरी ते तसं करू शकतील का, तर याचा पहिला अंक लोकसभेला बघायला मिळालाय. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी उघडपणे भूमिका घ्यायचं टाळलं होतं. त्यांनी मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याची घोषणा देखील केली. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. जे मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत त्यांना पाडा अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं, मात्र अप्रत्यक्षपणे त्यांनी सत्ताधाऱ्यांना पाडा अशी भूमिका घेतली होती, ज्याचा महायुतीला मोठा फटका बसला. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर महायुतीच्या अगेन्स्ट वर्कआउट झाला होता. मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागांवर महायुतीचा पराभव झाला होता. आता जरांगे यांनी विधानसभेला पुन्हा डाव टाकणार असल्याची घोषणा केली. पण आता जरांगे नेमका काय डाव टाकू शकतात, तर त्यांचा पहिला डाव असू शकतो तो म्हणजे मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा. लोकसभेला मराठा उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेला मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हालचाली देखील सुरू केल्या होत्या. कार्यालय थाटलं. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडे उमेदवारीसाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे जरांगे नवा पक्ष काढतील, आपले उमेदवार मैदानात उतरवतील असं बोललं जात होतं. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर जरांगे यांच्या हातात तितका वेळ नाहीये. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. म्हणजे त्यांच्या हातून मोजून 14 दिवस आहेत. इतक्या कमी काळात उमेदवार ठरवणं आणि प्रचार करणं जरांगे यांना सोपं असणार नाहीये. त्यामुळे ते लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील मराठा उमेदवार देण्याचा निर्णय मागे घेऊ शकतात. निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी यावर भाष्य केले. पण ठराविक मतदारसंघात एखादा दुसरा उमेदवार देण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो, अशी एक शक्यता वर्तवली जाते. ते जर उमेदवार देणार नसतील तर काय करतील, तर साहजिकच ते लोकसभेचा पॅटर्न अवलंबू शकतात. लोकसभेत त्यांनी आरक्षण न देणाऱ्यांना पाडा अशी भूमिका घेतली होती. तेव्हा त्यांनी कुणाचाही थेट उल्लेख करणं टाळलं होतं. पण आताचा त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता ते उघडपणे प्रचार करू शकतात. भाजप आणि महायुतीचे उमेदवार त्यांच्या टार्गेटवर असू शकतात.
यासाठी ते राज्यात सभा घेऊ शकतात. तसेच राज्यभरात पुन्हा घोंगडी बैठका घेऊन मराठा कार्यकर्ते ऍक्टिव्ह करू शकतात. मनोज जरांगेंचा दुसरा डाव असू शकतो तो म्हणजे महायुती ओबीसीला केवळ मतांसाठी जवळ करते हे नरेटिव्ह बिल्ड करण्याचा. मागच्या 14 महिन्यांपासून मनोज जरांगे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करतात. मात्र सरकारनं ही मागणी मान्य केलेली नाहीये. अशात सरकारनं अलीकडेच महाराष्ट्रातल्या 15 जाती ओबीसी प्रवर्गात घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. ही मागणी अद्याप मान्य झाली नसली तरी याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मागासवर्ग आयोगानं केंद्र सरकारकडे पाठवलाय. त्यामुळे या मुद्द्यावरून ते देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना टार्गेट करू शकतात. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमधून आणि दसरा मेळाव्यातून जरांगे यांनी हा मुद्दा हायलाइट केला होता. तुमच्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागतोय असा म्हणणारा नेता कुठे आहे? अशा शब्दात जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांवर टीका केली होती. हीच लाईन पकडून जरांगे विधानसभेला महायुतीच्या विरोधात प्रचार करू शकतात. महायुतीला केवळ ओबीसींची मतं पाहिजेत, त्यांना ओबीसी आरक्षणाचं रक्षण करायचं नाहीये अशा प्रकारचं नरेटिव्ह ते बिल्ड करू शकतात. मनोज जरांगेंचा तिसरा डाव असू शकतो तो म्हणजे मराठवाड्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून काम करणं. मनोज जरांगे यांनी जिथून उपोषणाला सुरुवात केली ते अंतरवाली सराटे हे गाव मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात येतं. लोकसभेला मराठवाड्यात मराठा समाजानं एक गठ्ठा महायुतीच्या अगेन्स्ट वोटिंग केल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे इथं भाजपसह महायुतीचा सुपडा साफ झाला होता. इथं संभाजीनगरची एकमेव जागा शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांना जिंकता आली होती. आता विधानसभेला मनोज जरांगे मराठवाड्यात अशाच प्रकारे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून काम करू शकतात. मराठवाड्यात एकूण 46 जागा आहेत. यातल्या 31 जागा महायुतीकडे तर 13 जागा महाविकास आघाडीकडे आहेत. उरलेल्या 2 जागा अपक्षांकडे आहेत. आता मनोज जरांगे यांचा आक्रमक पवित्रा पाहिला तर ते मराठवाड्यात महायुती विरोधात आक्रमक भूमिका घेऊ शकतात. उघडपणे ते आमदारांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावू शकतात. भाजपचा एकही आमदार निवडून येऊ देणार नाही अशी भूमिका यापूर्वी देखील जरांगे यांनी घेतली. त्यामुळे किमान मराठवाड्यातल्या जागांवर महायुती बॅकफुटला जाऊ शकते. एकूणच या सगळ्या घडामोडी पाहता मनोज जरांगे विधानसभेला काय निर्णय घेतील, ते मराठा उमेदवार मैदानात उतरवतील का, मराठा आरक्षणाचा फॅक्टर कसा वर्कआउट करेल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.